कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराचं पाणी हळूहळू ओसरत आहे। आता पुरामुळे पडझड झालेली घरं त्याचबरोबर शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार आता पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। महसूल विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने हे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, तर शहरी भागामध्ये महापालिकेचे कर्मचारी पंचनामे करत आहेत। लवकरच पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईकरिता त्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये पाणी उतरत असल्यामुळे आता पंचनाम्याच्या अनुषंगाने जे कामकाज आहे ते आपलं कालपासून सुरू झालेलं आहे। पंचनाम्यासाठीच्या ज्या टीम आहेत, शहरी भागासाठी महानगरपालिका आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या टीम आणि ग्रामीण भागामध्ये महसूल, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग यांच्या टीमचं ट्रेनिंगही काल झालेलं आहे आणि कालपासून टीमने पंचनामे सुरू केलेले आहेत। आज रोजी सर्व टीम आपल्या या फील्डवरती आहेत, तर लवकरात लवकर नुकसान झालेले पंचनामे पूर्ण करणं हे आता प्रशासनाचं प्राधान्य आहे। पंचनामे लवकरात लवकर करून शासनाकडे नुकसानाबाबतची भरपाईची मागणी शासनाकडे पाठवली जाईल। माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रशासनाची टीम जेव्हा पंचनाम्यासाठी येईल तेव्हा माहिती देऊन आपण सहकार्य करावं। दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असते, त्याला पूर क्षेत्रातील बांधकामं कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे रेड झोनमध्ये झालेल्या बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी देखील सातत्याने करण्यात येत असते। यावर बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेड झोनमधील बांधकामावरील कारवाई तात्काळ शक्य नसून ही लॉंग टर्मची कारवाई आहे। जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचे प्रशासन मिळून याबाबत कारवाई करेल असं त्यांनी सांगितलं। सध्या जे आपलं प्राधान्य आहे ते ज्या ठिकाणी पूरबाधित लोक आहेत त्यांना रिलीफ वर्क देणं हे पहिलं प्राधान्य होतं। आता नुकसानीचे पंचनामे करणे हे प्राधान्य आहे। एक लॉंग टर्म मध्ये याबाबतची सुद्धा जी कारवाई आहे ते जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जाईल। ज्या ठिकाणी पूरस्थितीमुळे नुकसान आणि पडझड झाली आहे अशा भागात पूरग्रस्त नागरिकांना तातडीनं 25,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात येत असल्यानं याबाबत शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं।